अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये चलबिचल असताना देवेंद्र फडणवीस म्हणतायत विलिनीकरणाआधी भाजपशी चर्चा करावी. याचे दोन महत्त्वाचे अर्थ निघतात. एकतर कायदेशीर पेच. अजित पवार गट सध्या महायुतीचा भाग आहे. जर हा गट भाजपला न विचारता शरद पवारांच्या पक्षात विलीन झाला तर तांत्रिक आणि कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो. भाजपला कदाचित हे विलिनीकरण इतक्या सहज होऊ द्यायचं नाहीये. आणि दुसरं कारण म्हणजे सत्तेची समीकरणं. भाजपला भीती आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास मराठा मतांचे ध्रुवीकरण होईल आणि महायुतीतील भाजपचं स्थान कमकुवत होईल. त्यामुळेच फडणवीस चर्चेचा आग्रह धरून या प्रक्रियेत स्वतःचा सहभाग सुनिश्चित करू पाहतायत. नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. 17 जानेवारीला शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेली बैठक ही केवळ कौटुंबिक नव्हती, तर ती राजकीय विलिनीकरणाची अंतिम रूपरेषा होती. 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येऊन नवीन सुरुवात करणार होत्या. पण 28 जानेवारीच्या विमान अपघाताने केवळ अजितदादांनाच हिरावून नेलं नाहीये, तर या विलिनीकरणाच्या प्रक्रियेवरही मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. भाजप खरोखर अडसर ठरतोय का? तर हो, भाजप या विलिनीकरणासाठी अदृश्य अडसर ठरण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्याचं कारण असं आहे की अजितदादा होते तोपर्यंत ते भाजपची समान पातळीवर वाटाघाटी करू शकत होते. आता त्यांच्या निधनानंतर भाजप उरलेल्या आमदारांना शरद पवारांकडे जाऊ देण्याऐवजी थेट भाजपमध्ये विलीन करून घेण्यासाठी दबाव टाकू शकतो. आणि दुसरं म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं म्हणजे शरद पवारांची ताकद वाढणं. आगामी निवडणुका पाहता भाजपला राष्ट्रवादीचं एकत्रीकरण नको असून त्यांचं भाजपमध्ये विलिनीकरण हवंय. शशिकांत शिंदे हे थेट शपथेवर विलिनीकरणाचा दावा करतायत, तर तटकरे म्हणतायत की हे असं झालंच नव्हतं. या विसंगतीमध्ये काही ठोस राजकीय कारणं असू शकतात. एकतर तटकरे आणि शिंदे यांच्यातील मतभेदांची कारणं. सुनील तटकरे विलिनीकरणाचा विषय का नाकारत असावेत, यामागे काही धोरणात्मक देखील कारण आहेत. जर तटकरेंनी विलिनीकरणाची चर्चा मान्य केली तर तांत्रिकदृष्ट्या त्यांचा गट अस्थिर ठरू शकतो. जोपर्यंत विलिनीकरण अधिकृत होत नाही तोपर्यंत महायुतीमध्ये राहून सत्तेचा लाभ घेणं आणि कायदेशीर कचाट्यापासून वाचणं ही त्यांची प्राथमिकता असू शकते. शशिकांत शिंदे दादांची शपथ घेऊन विलिनीकरणाचा दावा करतायत, कारण त्यांना शरद पवारांच्या नेतृत्वाखाली मूळ राष्ट्रवादीत परत जाण्यासाठी भावनिक आधार हवाय. उलट तटकरे हे सध्याच्या सत्तेच्या संरचनेत महत्त्वाचं पद भूषवत असल्याने त्यांना ही ओळख टिकवून ठेवण्यात रस असू शकतो. देवेंद्र फडणवीस यांनी आधीच भाजपशी चर्चा करण्याचा मुद्दा उपस्थित केलाय. अशावेळी तटकरेंनी विलिनीकरणाची कबुली दिली तर भाजपशी असलेले त्यांचे संबंध हे बिघडू शकतात. तटकरे कदाचित वेट अँड वॉच भूमिकेत असून भाजपशी वाटाघाटीसाठी स्वतःचा गट स्वतंत्र ठेवू पाहतात. सुनील तटकरे स्वराज्य संस्थांबाबत बैठक झाली असं म्हणण्यामागे देखील काही शक्यता आहेत. सुनील तटकरे हे राजकारणातील एक मुरलेले खेळाडू आहेत. अजितदादांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या पोकळीत भाजप कदाचित तटकरेंना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत असावा. त्यामुळेच विलिनीकरणाची चर्चा नाकारून ते भाजपसाठी एक खिडकी उघडी ठेवतात. तर दुसरीकडे शिंदे हे शरद पवारांची ताकद वाढवण्यासाठी त्या गुप्त बैठकीचा उपयोग पुरावा म्हणून करतात. भाजपला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांकडे गेलेली नकोय. फडणवीसांचं विधान हे सुचवतंय की राष्ट्रवादीने स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व संपवून भाजपमध्ये यावं, नक्की जुन्या राष्ट्रवादीत परत जावं. थोडक्यात सांगायचं तर भाजप राष्ट्रवादीच्या पुनर्मिलनासाठी अडसर आहे, पण स्वतःमध्ये सामावून घेण्यासाठी मात्र उत्सुक आहे. तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.